अकोला जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। एका 24 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता। अवघ्या 8 दिवसांपूर्वी माता झालेल्या रवीना पवारची तिच्याच पतीने निर्घुण हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं। धक्कादायक बाब म्हणजे हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नेमकं काय घडलं? अकोल्याचा अन्नपूर्णा मंदिर परिसर, जिथे 2 दिवसापूर्वी एका अनोळखी तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता। या घटनेने शहरात दहशतीचं वातावरण होतं, पण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवली आणि 2च दिवसात या हत्येमागचा चेहरा समोर आला। रवीना पवार, अवघ्या 24 वर्षाची ही तरुणी, जिने प्रेमाखातर स्वतःचं घर सोडलं, लग्न केलं, पण तिला स्वप्नातही वाटलं नसेल की ज्याच्यावर तिने प्रेम केलं तोच तिचा काळ बनेल। रवीना आणि सादिक शाह यांचं प्रेम होतं, त्यातून त्यांनी लग्न केलं आणि ते वाशिम मध्ये स्थायिक झाले। रवीना गर्भवती होती आणि प्रसूतीसाठी ती अकोल्यात आली होती। तिने एका बाळाला जन्म दिला, पण बाळ जन्माला येऊन 8 दिवसही उलटले नाही तोच तिचा घात झाला। तिचा पती तसरीफ शाह याने तिची निर्घुण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला। दिनांक 6 एप्रिल रोजी नागपूर पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की त्यांच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये अन्नपूर्णा माता मंदिर जे आहे त्याच्या परिसरामध्ये परिसरातील भागामध्ये एक महिलेची अर्धवट जळालेली बॉडी मिळाली। त्याच्यामध्ये चेहरा पूर्णतः जळालेल्या अवस्थेमध्ये होता, त्यामुळे त्या दिवशी महिलेची ओळख पटवता आली नाही। आम्ही फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बोलवली। फॉरेन्सिक टीम कडून पूर्ण त्या परिसराची आणि त्या बॉडीची जे सॅम्पल्स आणि जे विश्लेषण आहे ते त्यांनी त्या दिवशी केलं। त्यानंतर महिलेची जी बॉडी आहे ती जीएमसी हॉस्पिटल येथे रवाना केली। काल जीएमसी हॉस्पिटल येथे पीएम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉज ऑफ डेथ जे आहे ते अननॅचरल दिलं डॉक्टरनी इंजुरीजमुळे, आणि त्याच्यामध्ये आज रोजी त्या घटनेच्या अनुषंगाने मर्डरचा गुन्हा, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे। सादिकने रवीनाचा खून का केला, यामागे धार्मिक धर्मांतर किंवा लव्ह जिहादचा अँगल आहे का, याचा तपास डाबकी रोड पोलीस करत आहे। हिंदू संघटनांकडूनही या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। डाबकी रोड पुलिस चौकी के अंतर्गत अन्नपूर्णा माता मंदिर के पास उनकी लाश मिली, जो कि चौकसी करने पे मालूम गिरा कि यह एक लव जिहाद का प्रकरण है, जिसमें एक मुस्लिम व्यक्ति ने उसकी हत्या करी है और ये उसको बहला फुसला के आज साल भर से अकोला में रखा। साल भर अकोला में रखने के बाद उसकी हत्या करी गई, और ये जिस तरह से हत्या हुई, जिस तरह से उस महिला को जलाया गया, इसमें एक व्यक्ति का हाथ नहीं है, इसमें कम से कम 4 से 5 व्यक्ति होंगे, एक से ज्यादा ही है। इसमें पुलिस प्रशासन से हमारी विनती है कि इसमें न्याय दे, और इस महिला को एक 10 दिन का बच्चा है, जो लड़की है उसके माँ बाप को, उसके घर वालों को सौंपा जाए। अगर दूसरे पक्ष में जाएगा बच्चा तो फिर से यही हाल जो उसके माँ का हुआ वही बच्चे का होगा। तो हमारी प्रशासन से निवेदन है कि उसकी देख रेख भी प्रशासन करे, पढ़ाई लिखाई का खर्चा करे, और यह जो प्रकरण है ये फास्ट ट्रैक कोर्ट में चला के इसको न्याय दे। आरोपी सादिक शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे। 8 दिवसांच्या त्या निष्पाप बाळावरून आईचं छत्र हिरावून घेणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। दरम्यान आम्ही त्या महिलेची ओळख पटावी म्हणून शोधपत्रिका जारी केली होती। त्या शोधपत्रिकेच्या याच्यावर आमचं पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक आणि स्टाफचे नंबर वगैरे होते, त्याच्यावर काही माहिती आम्हाला मिळाली, आणि त्या माहितीच्या आधारे ती महिला अमुक असू शकते अशी एक माहिती होती। त्या अनुषंगाने, त्या अँगलने आम्ही थोडा तपास केल्यानंतर आम्हाला ती खात्री पटली, आणि आज रोजी आरोपी जो आहे त्याला डाबकी रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अशी माहिती मिळाली की ते वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या तालुक्यामधले आहेत। त्यांनी लग्न करून ते मुंबईला होते वर्षभर। मुंबईवरून ते डिलिव्हरीसाठी, त्या महिलेच्या डिलिव्हरीसाठी आता गेल्या 2 महिन्यापासून अकोल्यामध्ये भाड्याच्या घरात राहत होते, आणि त्यांचे गेल्या 2-3 महिन्यापासून खूप भांडण सुरू होते असं त्याच्या एकंदरीत इन्व्हेस्टिगेशन मधून आता माहिती मिळाली। आणि त्या भांडणाच्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्यांनी त्या घटनेच्या म्हणजे 6 तारखेच्या आदल्या रात्री
त्यांचे जोरदार भांडणं झाले आणि त्या दिवशी त्यांनी गळा कापून आणि मारून त्या महिलेला त्या परिसरामध्ये आणून पेट्रोलचा वापर करून जाळण्यात आलेला आहे. बाकी आरोपीला ताब्यात आज घेतलंय आणि उद्या मान्य न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाईल, PCR घेतलं जाईल आणि त्याच्यामध्ये अजून याच्यामध्ये कोणी इन्व्हॉल्व्ह होतं का, त्याच्यासोबत कोणी आहे का याबाबतचा अधिक तपास करून जर आरोपी कोणी असेल तर त्याला त्याच्यावर देखील पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर त्या महिलेला बाळ आहे, हा, त्याला महिलेला 8 दिवसांचं बाळ आहे आता. त्यासाठी आम्ही बाल न्याय मंडळ जे आहे त्यांच्याकडे आचरण केलं होतं, त्यांना ते आलेले आहेत. त्या बाळाचं आता मेडिकल आम्ही करत आहोत आणि मेडिकल करून त्याला शिशुगृहामध्ये आम्ही रवाना करत आहोत.